सोलापूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त मिठाई तयार करण्याविरोधात मोठी कारवाई केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील एका डेअरीवर छापा टाकून लाखो रुपयांचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत। अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर छापा टाकत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अजमेरी बर्फी, स्वीट बर्फी जप्त केली आहे। तपासात दुधातील स्निग्धांश काढून त्याऐवजी वनस्पती तुपाचा वापर करून मिठाई तयार केली जात असल्याचे उघड झालं आहे। यामध्ये 511 किलो बर्फी तत्काळ नष्ट करण्यात आली आहे। या कारवाईत एकूण 6,91,445 रुपये किमतीचा 1807 किलो भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। संबंधित डेअरी कोणताही अधिकृत परवाना न घेता सुरू असल्याचेही तपासात समोर आले आहे। अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे। अधिकाऱ्यांनी बर्फीचे 4 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर त्यामध्ये कोणते पदार्थ मिसळले होते आणि त्याचा आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट होणार आहे। ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे। भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करण्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे। ग्राहकांनीही अन्नपदार्थ खरेदी करताना दर्जा, परवाना आणि गुणवत्तेची खात्री करूनच खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले आहे।